अमेरिकन दृष्टिकोन जो होता तो त्यांच्या दृष्टीने त्यांना वाटतं की ते बरोबर करत होते, ते म्हणजे पाकिस्तान वर्सेस भारत आणि भारत वर्सेस चीन, आणि त्यांचं कलन थोडं थोडं काही जास्तच होतं चीनकडे आणि पाकिस्तानकडे. मग आता मागच्या 10 वर्षात त्यांचं ते बदलत आहे. त्यांच्या लक्षात आलं की हे चीन आपल्याला लाँग टर्म मैत्री ह्यांच्याबरोबर जमणार नाही आणि त्यांचं लक्ष भारताकडे यायला लागलं. त्याचप्रमाणे त्यांच्या लक्षात आलं की पाकिस्तान आणि भारत ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आधी त्याला ते 1 to 1 समजायचे, आता त्यांच्या लक्षात आलं की कदाचित पाकिस्तान जर 10% असेल तर भारत 90% आहे. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे काय झालं की त्यांचं वळण भारताकडे यायला लागलं. आणि सध्या ही परिस्थिती आहे की ते भारताला टेक्नॉलॉजीमध्ये, शिक्षणामध्ये, रिसर्चमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, बिझनेसमध्ये आणि त्याचप्रमाणे डिफेन्स वगैरे असल्या क्रिटिकल गोष्टींमध्ये पण आपला पार्टनर अथवा आपला प्राईम पार्टनर, प्रथम पार्टनर मानायला लागला. ही फार चांगली डेव्हलपमेंट आहे भारताकरता आणि अमेरिकेकरता. NB मराठी, आवाज नव्या भारताचा.